स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधीस्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्र असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत। यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळं छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी असावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। मी आपल्याला हे सांगू इच्छितो की हे छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक आणि त्यांचं बलिदान, त्याचं उचित स्मारक गौरव स्थान झालं पाहिजे। यासाठी आम्हाला सरकार नवीन स्थापन करावं लागलं, सरकार पलटवावं लागलं। आढळराव बरोबर आहे ना? आढळराव त्याचे साक्षीदार आहे। कारण मला आठवतंय की हे अगोदर आपलं 269 कोटीचं होतं, नंतर आपण एक बैठक घेतल्यानंतर ते 397 कोटीचं झालं, कारण ते आपल्याला भव्य दिव्य असं स्मारक करायचं होतं। आणि आज छत्रपती संभाजी महाराजांचं एक जे शौर्य आहे, त्यांचं अफाट कर्तृत्व आहे, धैर्य आहे आणि अजोड पराक्रम आहे, या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा याने खऱ्या अर्थाने संपन्न असलेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतीला वंदन करतो। छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आणि बलिदान स्थळ हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी तीर्थक्षेत्र आहे। हे एक आदराचे स्थान आहे आणि पुढील अनेक पिढ्यांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती आणि पराक्रम लोकांना, नवीन पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरावा, यासाठी आपण जेवढे प्रयत्न करू तेवढे थोडेच आहे। आणि म्हणून त्यांचं बलिदान स्थळ आणि समाधी स्थळ हे दोन्ही स्थळं महाराजांच्या लौकिकाला साजेशी आपल्याला केली पाहिजे। तुळापूर इथं स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, महेश लांडगे, अशोक पवार, PMRDAचे आयुक्त राहुल महिवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांनी मोघल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी अखंड संघर्ष केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढवला। मराठा साम्राज्यापेक्षा 15 पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेरीस आणलं। त्यांनी अनेक लढाया केल्या, संपूर्ण जीवनात ते एकही लढाई हरले नाही। छत्रपती संभाजी महाराज प्रखर धर्माभिमानी होते। धर्मकारण, अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे तसंच राजकारणात निपुण होते। त्याबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते। त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणं हे सर्वांचं कर्तव्य आहे। राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार करत आहे। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडवण्याचं कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचं कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। गुलामीची बंधनं झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणं नाही, असं सांगून त्यांच्या बलिदानानं पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली।